नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी गणेश बापू सुवासे, कर्नल भगत इंग्लिश मीडियम स्कूल खडकी येथे गणित शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मोर्या शिक्षण संस्था चिंचवड आयोजित मराठी अभिवाचन स्पर्धेमध्ये मी सहभाग घेत आहे. आज मी थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे लिखित कृष्णकाठच्या कथा या कथेमधील स्मशानातील सोनं आज आपल्या समोर सादर करीत आहे. विषम समाज रचनेत भरडल्या गेलेल्या दीनदलित माणसाला पोट भरण्यासाठी नाईलाजाने कोणत्या थराला जावं लागतं आणि अखेरीस त्याच्या वाटेला दारुण दुःखच कसे येते याचे हृदय विदारक चित्रण या कथेमध्ये केलेलं आहे. शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली. त्याला समाधानाचं भरतं आलं. त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती. त्याचा आत्मा कित्येक वेळा गावच्या स्मशानात जाऊन परत चिंचेखाली येत होता. भीमा अंगापिंडानं जबरा होता. लाल रंगाचा मोठा पटका, पिवळे धोतर, जाड कापडाची पैरण असा त्याचा सातारी पोशाख होता. तो पहिलवानासारखा दिसे. त्याचं प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, दाट भुवया, पिल्लेदार मिशा, रुंद पण तापट चेहरा कित्येक दादांना हुडहुडी भरत असे. भीमाचं गाव दूर वारणेच्या काठी होतं. रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईत आला होता. मुंबईत त्यांनी एक काम पाहण्यासाठी खूप कष्ट केलं. आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्यांची माळ करावी असे कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात फिरत होता. एका खाणीत त्याला कामही मिळालं, परंतु 6 महिन्यातच ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कोरड कोसळली. आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला. उपासमार त्याच्या पुढे नाचू लागले. क्षणात तो विवेचनेच्या डोहात बुडाला. आता उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला. उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला. तोच त्याची नजर एका राखेच्या ढिगावर स्थिरवली. ती राख मड्याची होती. जळकी हाडं सर्वत्र पसरली होती. त्या मानवी हाडांच्या जळक्या खळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला. एखादं बेकार असेल बिचारा, कंटाळूनच मेला असेल, सुटला असेल एकदाच असं मनाला सांगू लागला. आपणही असेच मरणार. 2 दिवसात उपासमार सुरू. मग नाबदार रडत बसेल, बायको मलूल होईल आणि आपण काहीही करू शकणार नाही. इतक्यात त्या राखेच्या ढिगावर काहीतरी चमकलं. तसं भीमा पुढे आला. त्याने वाकून निरखून पाहिलं. तिथं एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती. ती चटकन उचलून भीमाने करकरून मूठ दाबली. त्याला आनंद झाला. 1 तोळा सोनं आणि तेही मड्याच्या राखेत. याचा त्याला हर्ष झाला. मड्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला. जगण्याचा नवा मार्ग सापडला. प्रेतांची राख जमून ती चाळणीनं चालू लागला आणि रोज राखेतून सोन्याचे कण काढू लागला. बाळी, मुदी, नथ, पुतळी, वाळा असे काही ना काही घेऊन रोज येऊ लागला. जळकी हाडं चेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी. कवट्यापोडी, मनगटपोटी आणि सोने मिळवी. संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येते वेळी नाबदासाठी खजूर घेई. त्याचा तो धंदा अखंड चालू होता. भीमा प्रेताची राख चाळून जगत होता. त्यामुळे जगणे आणि मरणे याच्यातील अंतर त्याला कळेनासे झाले होते. ज्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती गरीबाची अशी त्याची ठाम समजूत झाली होती. मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर गरीबानं. गरीबाने मरूच नये असा त्याचा दावा होता. जो मरते समय तोळाभर सोनं दाड्यात घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं. तो रात्रंदिवस मसनवटी धुंदाळीत होता. मड हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं. त्याचं जीवन मड्याशी एकरूप झालं होतं. तो अंधारातून निघाला होता. त्यानं डोक्याला टापरे बांधली होती. वर पोत्याची खळ घेतली होती आणि कंबर बांधली होती. काखेत एक अणीदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता. त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होता. त्याला कसलीही भीती वाटत नव्हती. सकाळी एक लुगडं, एक परकर पोलका, खजूर एवढाच विचार तो करत होता. वातावरण घुमत होतं. क्षणोक्षणी गंभीर होत होतं. मध्येच एखादं कोल्ह्याचं
टोळकं हुकी देऊन पळत होतं. अधूनमधून कोणीतरी खाकरत होतं. एखादा दिवा डोळ्या मिचकावीत होता. परिस्थिती अनुकूल आहे असे पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून आजच्या सावकाराची नवी घोर शोधू लागला. फुटकी गाडगी, मोडक्या किरड्या, बाजूला सारी ह्या गोरीवरून त्या गोरीवर तो उड्या मारित होता. आकाशात ढगांनी गर्दी केली होती, त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता. पण एकाएकी वीज उठली होती. ती ढगाच्या कप्प्यात नाचत होती. पाऊस पडण्याचा संभव वाढला होता, त्यामुळे भीमा घाबरला होता. पाऊस पडली की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती. पण तो चपळाई करत होता. परंतु दुसऱ्या क्षणी त्याने स्वतःला सावरलं. खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला. कारण जवळ ती नवी गोर होती आणि 10-15 कोल्ही जमून तिला चौफेर उकरीत होती. त्यानं मेलेल्या माणसांचा वास लागला होता. गोरीवरची दगड तशीच ठेचून दूरनच त्यांनी घळी पाडायला प्रारंभ केला होता. आजूबाजूनं गोर उद्ध्वस्त करायचं काम तो करीत होता. परंतु पुन्हा त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती. प्रथम मड्याजवळ कोण जाणार या ईर्षेनं ती एकमेकांजवळ गुरगुरत होती. पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती उडीत होती. गावच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं. कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीमा कोल्ह्याशी लढत होता. उद्याच्या अन्नासाठी, मड्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून लढत होता. पशु आणि मानव यांच्या मृत देहासाठी दारुण रण पेटलं होतं. कितीतरी उशिराने कोल्ह्यांचा हल्ला थांबला. अंधारात दबा धरून ती सर्व कोल्हे विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरेतील ती प्रेत मातीत काढून मोकळं केलं. तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत तोच पुन्हा तुटून पडली आणि पुन्हा हाणामारीला सुरुवात झाली. परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ही पराभूत झाले. त्यांनी आपला पराजय कबूल केला होता. भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं. दडदडीत ताटलेलं मड त्यांच्या पुढे त्या गोरीत उभं होतं. त्यानं चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला. एक अंगठी सापडली. कानात मुदी होती. ती भीमाने ओरबाडून काढली. नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार. त्यानं तोंडात बोटं घातली, पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती. क्षणात त्यानं आपली पहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली. एका बाजूने ती पहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूने आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याच वेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोल्ही सुरू केली. सर्वांना हुकी देऊन पळ काढला, पण त्यांच्या त्या ओरडीनं गावातील कुत्री जागी झाली. कुत्र्यांनी गाव जागा केला. अरे कोल्ह्यांनी प्रेत खाल्लं, चला असं कोणीतरी ओरडलं आणि ती ऐकून भीमा घाबरला. त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढत खिशात टाकली आणि घाईघाईने पुन्हा डाव्या हाताची बोट प्रेताच्या दाढ्यात घालून सर्व कोपरे चाचपून पाहिलं आणि बोट काढून नंतर प्रहार करण्याऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली. खटकन त्याची बोट प्रेताच्या दातात अडकली. आणखी त्यात सुपारी सापडावी तशी सापडली. भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली आणि त्याच वेळी गावाकडून कंदील घेऊन माणसं येत असलेली दिसली. तसा भीमा भयभीत झाला. त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला. त्यानं हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोरानं मारलं आणि त्या दणक्यानं त्याची बोटं अधिकच अडकली. प्रेताचे दात बोटात रुतले. त्याच्या अंगात मुंग्या उठल्या. हेच खरं भूत, हे आज आपणाला पकडून देणार. सोड मला, तो जोरानं ओरडला. गावकरी जवळ येत होती. भीमा अडकला होता. मग त्यानं विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोटं ओढून काढली. तेव्हा ती कातरली गेली होती. फक्त चामडीला चिकटून लोंबत होती. ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला. भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता. डॉक्टर न भीमाची ती 2 बोटं कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली. ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलासारखा रडू लागला. डोंगर फोडणारी ती 2 बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता. तर मित्रांनो,
कशी वाटली तुम्हाला ही स्मशानातील सोन्याची गोष्ट नक्की कमेंट करून